तसं मी एक नेहमी वाक्य म्हणतो की बाबा मराठा समाजाला मी आत्ताच म्हटलं की आमचे मोठे भाऊ आहेत, परंतु त्यांनी सुद्धा समजलं पाहिजे ना की लहान भाऊ ओबीसी सुद्धा लहान भाऊ आहे. कारण महाराष्ट्र सरकारने काय केलेलं आहे, आपली पाठ थोपवण्याच्या चक्करमध्ये लोकांना ऍक्च्युली फसवलं आहे. आरक्षणाच्या मुळे शाळा कॉलेजेसमध्ये वाद निर्माण होतात विद्यार्थ्यांमध्ये. तसं होऊ नये. ओबीसींचा विकास झाला म्हणजे कोणाचा विकास होईल? भारताचा विकास होईल. नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. ओबीसी समाजाचे हक्क, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्यांवर उपाय निघावे यासाठी सुरू असलेला लढा. या लढ्याला दिशा देणारे ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या सामाजिक न्यायापर्यंत प्रत्येक प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारे आणि 2023 ते 25 या काळात संपूर्ण राज्यभर मंडल यात्रा घेऊन ओबीसी समाजाला एकत्र जोडणारे ओबीसी युवा अधिकार मंचाचे संयोजक उमेश कोर्राम सर आज आपल्या सोबत उपस्थित आहेत. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर, मला सांगा, ओबीसी युवा अधिकार मंचची स्थापना कधी झाली आणि कशासाठी झाली नेमकी? नक्कीच ओबीसी युवा अधिकार मंचची स्थापना 20 फेब्रुवारी 2020 ला झाली आणि याआधी याला एक बेस म्हणून स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणून दिल्लीला आम्ही स्थापन केलं. दिल्लीला जवळपास मी 10-12 वर्षात तिकडे असताना विद्यार्थ्यांसाठी एक संघटन असावं म्हणून आम्ही स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना केली. परंतु विद्यार्थी आणि युवक सुद्धा या चळवळीमध्ये आलं पाहिजे. फुलेशाह आंबेडकरांचं, शिवाजी महाराजांचं एक त्यांच्या विचारसरणीला अनुसरून एक आपलं संघटन असलं पाहिजे. म्हणून जेव्हा मी नागपुरात इकडे आलो दिल्लीवरून, तेव्हा आम्ही एक ओबीसी युवा अधिकार मंचची स्थापना केली आणि या ओबीसी युवा अधिकार मंचच्या माध्यमातून ओबीसी विषयातील जे काही ओबीसीचे अधिकार आहेत, ओबीसी विद्यार्थी, युवक, शेतकरी असेल, महिला असेल, यांच्या अधिकारांची आपण त्याच्यावर विचारणा केली पाहिजे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, अधिकारांच्या बद्दल जागरूकता निर्माण केली पाहिजे. या संबंधाने पहिलं आंदोलन आम्ही 2020 फेब्रुवारीला केलं. त्याच दिवशी त्याची स्थापना झाली होती. पण ती स्थापना 2020 मध्ये झाली, पण त्याच्या आधीपासून तुमच्या डोक्यात काही विचार आले असतील ओबीसींसाठी, तर तुम्हाला ती प्रेरणा कुठून मिळाली? नक्कीच. मी भंडारा जिल्ह्यातला आहे, एका छोट्या खेडागावातलं आहे. गुंथारा नावाचं गाव आहे माझं. तिथे मी 5व्या वर्गापासून तर 10वी पर्यंत मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असतानाच समता सैनिक दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 ला समता सैनिक दलाची स्थापना केली. त्या समता सैनिक दलाचा सैनिक बनण्याची मला एक प्रेरणा मिळाली आणि मी 5 वर्ष सलग त्या समता सैनिक दलात होतो. तिथून मला वैचारिक एक जडणघडण, वैचारिक माहिती मला मिळत गेली आणि शिवाजी महाराजांपासून ते महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचे विचार वाचण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या विचारावर काम करायची संधी मला मिळाली. या संधीतूनच दिल्लीला UPSCचा अभ्यास करताना मला सुद्धा असं वाटलं की विद्यार्थ्यांचं एक संघटन असलं पाहिजे आणि स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना त्याच उद्देशाने करण्यात आली, जेणेकरून ओबीसी विद्यार्थी असो की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब विद्यार्थी असो, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला दिल्ली सारख्या ठिकाणी UPSCचा अभ्यास करतावेळी शासनाने मदत केली पाहिजे आणि शासनाकडून मदत करतावेळीच त्यांचे अनेक प्रश्न असतात, तर ते प्रश्न सुद्धा आपण सोडवलं पाहिजे. या उद्देशाने ते स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना केली. त्याचं नाव SRAI म्हणून आम्ही त्याला उद्देशतो. आणि नंतर मग जेव्हा महाराष्ट्रात मी इकडे आलो आणि महाराष्ट्रात नागपूर डिव्हिजन असेल किंवा विदर्भात काम करायला सुरुवात केली, तेव्हा मला असं कळलं की ओबीसीत सुद्धा खूप प्रमाणामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, खूप काय आपण म्हणू अधिकारांची जाण नाहीये. तर ओबीसी युवा एकत्रित झालं पाहिजे. कारण ओबीसी मध्ये जवळपास 3000च्या वर जाती भारतभर आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 400च्या वर जाती आहेत. तर 400च्या वर जाती असणारा कुणबी असेल, तेली असेल, धनगर असेल, माडी असेल किंवा इतर सर्व जाती हा एकत्रित आल्या पाहिजेत, त्यांचे युवक एकत्रित आले पाहिजेत. म्हणून आम्ही जवळपास प्रत्येक जातीतला एक युवक आपल्या संघटनेमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या उद्देशाने ओबीसी युवा अधिकार मंचची स्थापना करण्यात आली. तुमच्यासोबत आतापर्यंत किती लोक जोडल्या गेलेले आहेत आणि ओबीसी युवा अधिकार मंच आतापर्यंत त्यांनी काय काम केलं आणि पुढे काय करण्याचं प्लॅनिंग आहे? मी तुम्हाला आताच सांगितले की ओबीसी युवा अधिकार मंचच्या माध्यमातून एक पहिलं आंदोलन जातीने जनगणना आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, यासाठी पहिलं आंदोलन आम्ही 20 फेब्रुवारी 2020 ला केलं. तर त्यासोबतच म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत हजारो विद्यार्थी, हजारो युवक त्यामध्ये सामील झालेत. त्यामध्ये पुणे असेल, दिल्ली असेल किंवा मुंबई असेल, इथे शिकणारे काही युवक आहेत, विद्यार्थी आहेत, हे सुद्धा त्यामध्ये सामील आहेत. आणि पूर्व विदर्भातले हे जे जिल्हे आहेत मोठे, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर, अशा जिल्ह्यातले भरपूर युवक, जवळपास हजारो युवक यामध्ये सामील आहेत. आणि त्या माध्यमातून अनेक आंदोलन आम्ही केलेत. पहिलं आंदोलन आमचे वसतिगृहासाठी झाले, नंतर पूर्ण स्कॉलरशिप लागू होईल ओबीसींना, फॉरेन स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळावी. कारण असं समाज आहे, एक समज निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये की शैक्षणिक काही मदत असेल, शासनाची मदत असेल
किंवा फॉरेनला जायचं असेल शिकायला तर हे SC ST ला मिळते, हे ओबीसीला काही मिळत नाही, अशा प्रकारचा समज आहे. तो समज आम्हाला दूर करायचा होता. कारण मी दिल्लीसारख्या ठिकाणी शिक्षण घेतलं, दिल्लीसारख्या ठिकाणी माझं एक कर्तव्य म्हणून, एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मी लोकांमध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं की त्यावेळी फॉरेन स्कॉलरशिप जी आहे, विदेशी शिष्यवृत्ती, ती फक्त 10 संख्या होती महाराष्ट्रामध्ये ओबीसीसाठी. समाज इतका मोठा आहे, 50% वर समाज आहे, 10च विद्यार्थी फॉरेनला जात होते, त्यांना मदत मिळायची. तर आम्ही शासनाकडे 500 विद्यार्थ्यांची मागणी केली. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्याच्या आधी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, त्याच्या आधी म्हणजे फडणवीस साहेबांपासून तर आतापर्यंत आम्ही मागण्या करत गेलो. आणि आता सध्या 75 विद्यार्थी, 75 विद्यार्थी, आमचा एक सक्सेस आहे मोठा की 75 विद्यार्थी, एका विद्यार्थ्याला जवळपास 50 लाख रुपये ते 1.5 करोड रुपये मिळतात एका स्कॉलरशिपसाठी. म्हणजे एक जो ओबीसी घरकुल योजनेसाठी 1.5 लाख रुपये त्याला वर्षभरात मिळतात आणि तो वाट बघत असतो 40,000 50,000ची. त्याच ओबीसी विद्यार्थ्याला आम्ही 50 लाख ते 1.5 करोड रुपये मिळवून दिलेत आणि ते 75 विद्यार्थी संख्या झालेली आहे. पुढे ते वाढून 500 पर्यंत होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. त्या माध्यमातूनच महाज्योती असेल किंवा इतर संस्था असतील, यासाठी सुद्धा आम्ही लढा दिला. तर स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया जी मी स्थापना तुम्हाला सांगितलं, तर त्या माध्यमातून महाज्योती नावाची एक संस्था निर्माण झाली, महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. याची सुरुवात मी तुम्हाला सांगतो. बार्टी नावाची संस्था शेड्यूल्ड कास्टसाठी काम करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही 2013-14 पासून ओबीसी शेड्यूल्ड कास्ट विद्यार्थ्यांसाठी त्यांना आर्थिक सहाय्य, त्यांना ट्रेनिंग देणे, प्रशिक्षण देणे हे काम करतं. नंतर 2019ला एक सारथी नावाची संस्था सुरू झाली. त्या सारथी संस्थेमध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी ह्या 4 जातींचा समूह म्हणून ते सारथी सुरू झाली. त्यावेळी आम्हाला प्रश्न पडला की मराठा सोडून इतर ज्या जाती आहेत, कुणबी मराठा, मराठा कुणबी, ह्या जाती तर ओबीसीतल्या आहेत, आपण पण ओबीसी आहोत, तर मग आपल्या ज्या जाती आहेत, तत्सम ज्या काही मी तुम्हाला सांगितलं 400च्या वर जाती आहेत, तर त्या लिस्टमध्ये का नाहीत? मग सारथीमध्ये आम्हाला अंतर्भूत केलं पाहिजे. म्हणून आम्ही काय केलं की दिल्लीमध्ये आंदोलन सुरू केलेत, जंतर मंतर इथे आंदोलन केलेत. दिल्लीमध्ये नवीन महाराष्ट्र सदन आहे, तिथे कुठले मंत्री आले, मुख्यमंत्री आले, त्यांना भेटणं सुरू केलं, पत्र पाठवणे सुरू केलं. इथे मुंबईला सुद्धा आम्ही चीफ सेक्रेटरी असतील अशा लोकांना पत्र पाठवणं सुरू केलं. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून मी सुद्धा मुंबईला आलो. नंतर मुंबईला 2019ला जून महिन्यामध्ये सेशन सुरू होतं, आपलं असेंब्ली सेशन, आणि असेंब्ली सेशन हा शेवटचं सेशन होतं त्या सरकारचं, त्यावेळच्या सरकारचं. तर आम्ही प्रयत्न केले त्यामध्ये LOP विजय वडेट्टीवार साहेब होते, लीडर ऑफ ऑपोजिशन. त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रश्न मांडला की हा असा ओबीसींच्यावर अन्याय आहे, ओबीसींच्या इतर जाती नाही आहेत म्हणून. आणि त्यावेळचे ओबीसी मंत्री संजय कुटे साहेब, डॉक्टर संजय कुटे साहेब यांच्या ते लक्षात आणून दिलं, मुख्यमंत्र्यांच्या ते लक्षात आणून दिलं. आणि त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती याची स्थापना झाली 8 ऑगस्ट 2019ला. 8 ऑगस्ट 2019ला स्थापना झाली आणि ती संस्था उत्तरोत्तर प्रगती करत करत आज इथपर्यंत पोहोचलेली आहे. आमची एक इच्छा होती की मी जेव्हा दिल्लीला UPSCचा अभ्यास करत होतो त्यावेळी एक इच्छा होती की दिल्लीला खर्च खूप येतो, दिल्लीला UPSCच्या कोचिंगची फीस खूप असते, आणि आम्ही बघत होतो की शेड्यूल्ड कास्ट शेड्यूल्ड ट्राईब विद्यार्थ्याला ही मदत मिळत आहे. आणि आपण पण सरकारचे एक लाभार्थी गटात असलो पाहिजे किंवा आपण आपले पण अधिकार आहेत, त्या उद्देशाने. आणि लगेच ते सारथी सुरू झाली, सारथी संस्था सुरू झाली. मराठा समाजाला ते न्याय मिळायला लागलं, मराठा समाजाचे विद्यार्थी दिल्लीत दाखल पण झाले. जेव्हा आमच्याबद्दल चर्चा पण नव्हती तेव्हा आम्हाला वाटले की सरकार कुठेतरी दुजाभाव करत आहे आणि शासनाचा दुजाभाव एकतर हाणूनही पाडला पाहिजे किंवा शासनाला सांगितलं पण पाहिजे की ओबीसी समाज हा खूप मोठा आहे, वंचित आहे आणि खूप गरीब समाज आहे, याला सुद्धा मदत मिळाली पाहिजे. तर आमची एक इच्छा होती की 500 विद्यार्थी दिल्लीला गेले पाहिजेत. त्या 500 विद्यार्थ्यांना जवळपास 4 लाख रुपये प्रति त्यांना स्टायपंड मिळाली पाहिजे किंवा कोचिंगची फीस मिळाली पाहिजे. तर नंतर आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तो पण एक मोठा सक्सेस आहे आमचा की आम्ही 500 विद्यार्थ्यांची मागणी केली होती, पण शासनाला आम्ही बाध्य केलं की खूप दिवसापासूनचा हा बॅकलॉग आहे ओबीसींचा. तर 1500 विद्यार्थ्यांनी पाठवायला सुरुवात केली. 3 पट विद्यार्थी महाज्योतीच्या माध्यमातून दिल्लीला जायला लागले. तर अशा प्रकारची नवीन क्रांती करण्याचा आमचा एक मानस आहे की दिल्लीला विद्यार्थी गेला पाहिजे, खेड्यागावातला विद्यार्थी, त्याला शासन पूर्ण सपोर्ट करतोय, त्याची पूर्ण कोचिंग फीस त्याला माफ करतोय, रूमचा रेंट शासन भरतोय, त्याचा जेवणाचा खर्च शासन करतोय. मग त्याला जो पाहिजे तो एक्सपोजर आहे, म्हणजे गावखेड्यातून तो नागपूर किंवा पुण्यापर्यंत जाऊ शकतो, पण दिल्लीला खूप कठीण आहे, राहणं कठीण आहे, खाणं कठीण आहे. तर अशा वेळी त्याला शासनाची मदत मिळाली पाहिजे आणि त्याला सुद्धा वाटलं पाहिजे की मी सुद्धा शासनाचा भाग आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की शासन काहीतरी एलियन लोकांची कमिटी आहे, काहीतरी पैशावाले लोक येतात आणि शासन चालवतात. तसं नसून आपण शासन चालवतो. आपण जे नागरिक असतो, विद्यार्थी असेल किंवा युवक असेल, हाच शासन चालवतो. टॅक्स रूपाने त्याला मदत पण करतो शासनाला, आणि त्या टॅक्स रूपी ज्या मदतीच्या आधारावर, त्या निधीच्या आधारावर, त्या बजेटच्या आधारावर सरकारी यंत्रणा पूर्ण चालते आणि शासन चालतं. पण महाज्योतीचा मुख्य हेतू आता हा आहे की विद्यार्थ्यांना मदत मिळावी, पण त्याचं जे आरक्षण आहे ते कमी झालंय, तर यावर तुमचं काय मत आहे?
महायुतीच्या जाती महायुतीमध्ये अनेक आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ओबीसीच्या 374 जाती आहेत. ओबीसी म्हणजे इतर मागासवर्ग. त्याला दुसरं सोडून विजे एनटी असते, विजे एनटी बी सी डी आणि पुन्हा एसबीसी. तर हे इतके जाती आहेत, तर नक्कीच यामध्ये बजेट जास्त असलं पाहिजे. संख्या कधी कमी होते जेव्हा आपल्याकडे पैसे कमी असतात, बजेट कमी असतो. आताच तुम्हाला सांगितलं आम्ही डिमांड केली 500 विद्यार्थ्यांची आणि 1500 विद्यार्थ्यांपर्यंत दिल्लीला आम्ही पाठवलेत, परंतु आता ती संख्या 100 झालेली आहे. हा सगळ्यात मोठा सरकारचा म्हणजे एक प्रकारचा एक दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सुरू आहे सरकारचा याकडे, की 1500 विद्यार्थी दिल्लीला जायचे आणि ते सरळ सरळ 100 केलेत. आणि महायुतीला आम्ही विचारणा केली तर महायुती सांगते की आपल्याला बजेट कमी आहे, बजेट कमी दिलेलं आहे. तर ज्या पद्धतीने महायुतीमध्ये जो लक्षित घटक आहे, ओबीसीची संख्या आहे, त्या संख्येच्या प्रमाणात त्यांना बजेट मिळालं पाहिजे. आपण बजेटवर बोलायला गेलो समजा तर बजेट ओबीसींना 4700 ते 5000 करोड रुपये मिळतो. आणि त्याच्याच कंपॅरिझनमध्ये आपण चर्चा केली तर त्याच कंपॅरिझनमध्ये जे बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली आणि बाबासाहेबांच्या माध्यमातून एक शेड्यूल कास्ट समाज असेल, शेड्यूल ट्राईब समाज असेल, तो त्यांना मानतो, संविधानाला मानतो किंवा त्या अनुषंगाने संविधानिक तरतुदी तशा झालेत. त्या तरतुदीच्या माध्यमातून मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. अनुसूचित जाती घटक जो आहे महाराष्ट्रामध्ये, याचं बजेट 25,000 करोड रुपये. त्यामध्ये 22,000 करोड रुपये केंद्रीय बजेटमधून त्यांना मिळतात. एक कॉम्पोनंट प्लॅन असतो. तर तिथून 22,000 करोड रुपये, राज्य सरकारचे 3,000 करोड रुपये आणि शेड्यूल ट्राईबला सुद्धा 18,000 करोड रुपये केंद्र सरकारचे आणि 3,000 करोड रुपये राज्य सरकारचे. त्यातच तुम्ही बघा की ओबीसीसाठी 4,700 करोड रुपये बजेट आहे. म्हणजे हा ओबीसी जवळपास शेड्यूल कास्टच्या 4 पट आहे. तर 4 पट बजेट असलं पाहिजे, त्या अनुषंगाने त्याची निधीची तरतूद झाली पाहिजे. तो बजेट किती मिळतोय? 5%. म्हणजे 1 लाख करोडचा बजेट महाराष्ट्रामध्ये पाहिजे, पण त्यांना बजेट किती मिळतोय तर 5,000 करोडचा बजेट मिळतोय. त्याच्यावरूनच हे महायुती असेल किंवा इतर ज्या संस्था आहेत या संस्थांना बजेट कमी दिला जातो आणि त्याच्यावर त्या संख्येची कपात होते. तर त्याचा नक्कीच आम्ही विरोध करतो. प्रामुख्याने प्रेस कॉन्फरन्सेस असतील, आंदोलनं असतील किंवा उपोषण असतील, हे आम्ही प्रामुख्याने करतो की महायुतीची संख्या कधी कमी होणे, उलट महायुतीची संख्या वाढली पाहिजे. महायुतीला आणि बार्टीला, सारथीला म्हणजे हे फारच नवल वाटण्यासारखं आहे की इथे एक अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून एक अधिकारी आहेत, त्यांच्या अखत्यारीमध्ये या 4 संस्था आहेत, महायुती, बार्टी, सारथी आणि TRT आहे. तर त्यांनी काय केलं की या 4 संस्थांना सारखा बजेट दिला. म्हणजे इतकं मूर्खपणाचं ते वाटत आहे की एक अधिकारी, IAS अधिकारी जो की महाराष्ट्रातल्या सर्वोच्च स्थानी बसणार आहे, आता चीफ सेक्रेटरीच ते बनणार, त्यांचं नाव OP गुप्ता आहे, ओमप्रकाश गुप्ता, अतिरिक्त मुख्य सचिव. ते इतकं मूर्खपणाचं त्यांनी धोरण ठरवलेलं आहे की 4 संस्थांना सारखा बजेट. तर 4 संस्थांची जर लोकसंख्या वेगळी असेल, समजा एखाद्या घरी 50 लोक आहे, त्या 50 लोकांना सुद्धा 50 त्यांना 5 थाळी आणि दुसऱ्या घरी समजा 5 लोक असणार, त्यांना 5 थाळी. इकडे 50 लोकांना 5 थाळीमध्ये जेवण करायचं आहे, इकडे 5 लोकांना 5 थाळीमध्ये जेवण करायचं आहे. तर जर सारथी किंवा बार्टी असेल किंवा TRT असेल, यांना 300 करोड रुपये तुम्ही बजेट दिलात, तर त्यांची लोकसंख्या आणि ओबीसीची लोकसंख्या हे पाहून तुम्हाला बजेट द्यायला पाहिजे. उलट शासनाच्या माध्यमातून उलट काय झालेलं आहे की मी तर सांगितलंच का मूर्खपणाचं डिसिजन आहे. IAS अधिकारी इतका मोठ्या पदावर गेलेत, IAS कलेक्टर बनतात, नंतर सेक्रेटरी बनतात आणि सेक्रेटरीपेक्षाही आता ते चांगल्या रँकमध्ये आहेत, ते या समितीचे प्रमुख आहेत, त्यांच्या आणि चीफ सेक्रेटरी पण यामध्ये आहेत. तर हे असं असताना बजेट वाढायला पाहिजे ना, तर बजेट उलट कमी होत आहे. म्हणजे या मागच्या वर्षीचा बजेट जर बघितलं आपण तर मागच्या वर्षी 300 करोड रुपये शासनाने देऊ करण्याचे ठरवलं होतं. निधी 300 करोड रुपये मिळणार होतं, 297 करोड रुपये जवळपास. तर शासनाने काय केलं, त्यामधून सुद्धा 90 करोड रुपये कापलेत. इतर संस्थांना वाढीव मदत दिली, बार्टीला, सारथीला, TRTला वाढीव दिलं, 300 करोडच्या पेक्षा व्यतिरिक्त दिलं, म्हणजे 400, 500, 500 करोड पर्यंत गेलं. परंतु महायुतीमध्ये काय झालं, तर महायुतीमध्ये 297 करोड पैकी फक्त 207 करोड दिलं गेलं, म्हणजे 90 करोडची कपात केली. ज्या समाजाला जास्त द्यायचं त्याला कमी केलं. पुढच्या वर्षी म्हणजे हे तर झालं 24-25चं, 25-26 मध्ये महायुतीने 453 करोड रुपये मागितलेत. कॅबिनेटने मंजुरी पण दिली. कॅबिनेट ठरवते की किती पैसे दिले पाहिजेत. कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर जो बजेट येतो त्या बजेटमध्ये पुन्हा तेच करण्यात आलं, 300 करोड देण्यात आलेत. म्हणजे पुन्हा किती करोड कमी करण्यात आलं, 153 करोड रुपये. मागच्या वर्षी 90 करोड रुपये, यावर्षी 153 करोड रुपये. तर शासन नक्कीच ओबीसीकडे शासनाचं लक्ष नाहीये आणि शासन प्रामुख्याने जाणून बुजून करतोय की काय. कारण आत्ताच आमची मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा बैठक झाली, आंदोलन झालं मोठं, त्या आंदोलनात सुद्धा हे विषय चर्चेला आले होते. असं असताना सुद्धा इतका मोठ्या प्रमाणात लोकांचा आक्रोश असताना सुद्धा जर ओबीसीवर हा अशा प्रकारचा अन्याय होत असेल, याचा अर्थ काय की शासन जाणून बुजून हे करत आहे, शासनाला हे माहिती आहे आणि शासन नेहमी म्हणतो की आमचा DNA ओबीसीचा आहे, आमचा DNA ओबीसीचा आहे, पण आम्हाला कुठेच वाटत नाही
DNA ओबीसीचं त्यांचं आहे, कारण शासन आम्हाला दुर्लक्षित करून बजेटची कपात करून आमच्या विद्यार्थ्यांवर आघात करताय. म्हणजे विद्यार्थी उलट समोर जावेत तर उलट कसे मागे येतील त्यासाठी प्रयत्न करताय का असं आम्हाला वाटतंय शासन. तुम्ही आतापर्यंत ओबीसीसाठी खूप काम केलं आणि आता तुम्ही जसं सांगितलं की ओबीसी समाजामध्ये कुठे ना कुठे सरकार विरोधात एक नाराजी तयार झालेलीच आहे. तुम्ही एक 2022 पासून आतापर्यंत 5 मंडल यात्रा पण केलेल्या आहेत, तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. आणि तुम्हाला ती यात्रा करता करता कोणकोणते त्रास प्रामुख्याने ऐकायला मिळाले, कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लोकांकडून माहिती झाल्या किंवा अजून काही प्रश्न उपस्थित झाले असतील तर त्याबद्दलही आम्हाला काही सांगा. नक्कीच. जेव्हा ओबीसी युवा अधिकार मंचची स्थापना झाली, ओबीसी युवा अधिकार मंचची स्थापना झाल्यानंतर जे प्रामुख्याने जे महत्त्वाचे महापुरुष आहेत किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांची जयंती सुद्धा आम्ही साजरी करतो. तर आमच्या लक्षात आहेच, म्हणजे भारतभर 7 ऑगस्ट हा दिवस जो असतो याला मंडल दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण 7 ऑगस्ट 1990ला VP सिंग साहेबांचं जेव्हा सरकार होतं केंद्रामध्ये, त्यावेळी ओबीसींना आरक्षण लागू झालं. म्हणजे मंडल कमिशनच्या रिपोर्ट्स ज्या आहेत त्या तर 80 मध्ये सबमिट झाल्यात, परंतु त्या 90ला त्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि त्या 7 ऑगस्टच्या दिवसाला, म्हणजे ज्या दिवशी ओबीसींचं खरं ओबीसीकरण झालं, त्या दिवसाला मंडल दिवस म्हणून साजरा करतात लोक. तर आम्ही असं ठरवलं की 7 ऑगस्ट हा दिवस साजरा केला पाहिजे ओबीसी युवा अधिकार मंचकडून. परंतु तो एका ठिकाणी साजरा करून चालणार का, किंवा साजरा करणे म्हणजे नेमकं काय, तर मंडल कमिशन काय होतं, मंडल कमिशन पासून काय फायदे झालेत, मंडल कमिशन खरंच लागू झाला का, मंडल कमिशनच्या पासून काय काय लाभ मिळालेत, किंवा न लागू झाल्यामुळे काही काही प्रॉब्लेम झाले. तर आमचा नारा सुद्धा असतो की आधा नाही पुरा करो, मंडल आयोग लागू करो. म्हणजे मंडल आयोग लागू तर झाला, पण काय झालं, अर्ध झालं. म्हणून आम्ही म्हणतो की आधा नाही पुरा करो, मंडल आयोग लागू करो. आणि त्या मंडल कमिशनच्या बद्दल चर्चा झाली पाहिजे की मंडल कमिशनच्या रिकमेंडेशन्स काय काय होत्या. म्हणून आपण गावात गेलो पाहिजे, गावात गेलो पाहिजे, तालुक्याच्या ठिकाणी गेलो पाहिजेत आणि अशी अनेक खेडी गावं आपण पादक्रांत केली पाहिजेत आणि त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे ओबीसीच्या बद्दल. तर त्या उद्देशाने आम्ही ती यात्रा डिझाईन केली आणि ती यात्रा जवळपास 7-8 जिल्ह्यांमध्ये यात्रा जाते, 200 गावांमधून जाते, 7 ठिकाणी आमचा मुक्काम असतो. तर यात्रेच्या दरम्यान आम्ही काय करतो की प्रामुख्याने 10 ते 12 विषय घेतो ओबीसीचे. त्यामध्ये सर्वात पहिला जो विषय असतो तो असतो जातीय जनगणनेचा. कारण हे जे काही मी बोललो आतापर्यंत, म्हणजे बजेट असेल, ओबीसीची शिष्यवृत्ती असेल, महाज्योती असेल, व्हॉटेव्हर काही पण असेल, ते सगळे अडकलं आहे जातीय जनगणनेमध्ये. आणि जातीने हे जनगणना झाली तर अशा प्रकारचे प्रश्न सगळे मिटणार आहेत जातीय जनगणनेसाठी. म्हणून जातीय जनगणनेचा प्रामुख्याने हा एक उद्देश घेऊन, जातीय जनगणना झालीच पाहिजे हा उद्देश घेऊन आम्ही यात्रेमध्ये निघतो. त्यानंतर आम्ही सांगतो की महाज्योती एक संस्था निर्माण झालेली आहे. कारण आता जर तुम्ही सर्व्हे केलं महाराष्ट्रामध्ये तर जवळपास 10 ते 15% विद्यार्थ्यांना हे माहिती आहे की महाज्योती संस्था आपल्यासाठी काम करते. तर ती महाज्योती संस्थेचं सुद्धा ऍडव्हर्टाईज हो किंवा त्याची जाहिरात झाली पाहिजे, किंवा आपण लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे की महाज्योती संस्थेच्या माध्यमातून आपल्याला लाभ मिळतील. त्यानंतर मी बजेटवर चर्चा करतो. गावखेड्यांमध्ये बजेटवर चर्चा फारच नॉर्मल आहे, म्हणजे होऊ शकत नाही. बजेट काय भेटलं पाहिजे, किती मिळालं पाहिजे, काय मिळू शकतो याच्यावर चर्चाच करू शकत नाही. पण आम्ही त्या गावातल्या लोकांना बोलतं केलं, असं बोलतं केलं की बघा आपलं बजेट असं असं आहे, आपल्याला इतकं बजेट मिळायला पाहिजे. आम्ही त्याला कम्पॅरेटिव्हली शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या बद्दल पण सांगतो. का सांगतो, कारण की त्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब समाजाने संविधानाच्या मार्गाने जाऊन सगळं मिळवलेलं आहे. बाबासाहेबांनी तशी तरतूद किंवा ओबीसीसाठी पण तरतूद केलेली आहे. परंतु झालं काय की ओबीसी नेत्यांनी ते सांगितलं नाही, जागरूकता नसण्यापेक्षा ओबीसी नेत्यांनी ते येऊच दिलं नाही की ओबीसीना सुद्धा काही मिळू शकते, की ओबीसीसाठी सुद्धा 340वी कलम आहे आणि त्या कलमेच्या अंतर्गत कमिशन तयार करून आपण अजून काही गोष्टी केल्या पाहिजेत, पण त्या काही सांगितलं नाही. म्हणून हे मुद्दे घेऊन, म्हणजे त्यामध्ये जातीय जनगणना असेल, त्यामध्ये निधी असेल, महाराष्ट्रात किंवा केंद्रात मिळणारा निधी असेल, स्वतंत्र मंत्रालय असेल, त्यानंतर शिष्यवृत्ती असेल, पूर्ण शिष्यवृत्ती, महाज्योतीचं बजेट वाढलं पाहिजे, आर्थिक विकास महामंडळे असतात युवकांसाठी, त्यांना बिझनेस करायसाठी, त्याची स्थिती काय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला किती लाभ मिळाला पाहिजे. जसं आता 50 करोड रुपयापर्यंत त्यांना निधी मिळतो, पण 1000 करोडच्या वर त्यांना मिळाला पाहिजे. कारण एका बाजूला मराठा समाज जो आहे, मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी आताच सांगितलं काही दिवसापूर्वी 1,53,000 युवकांना आम्ही जवळपास 13,500 करोडचा लोन वाटलं. त्याची जे काही इंटरेस्ट असतो तो सरकार भरणार आहे. तर त्या पद्धतीची चळवळ इकडे नाहीये. इकडे ओबीसींना हेच माहिती नाही की आपल्यासाठी आर्थिक विकास महामंडळ आहे. तर असे मुद्दे घेऊन आम्ही गावांपर्यंत जातो आणि गावातल्या लोकांना सांगतो की शिक्षणाचं काय महत्व आहे, कुठे UPSCची कोचिंग केली पाहिजे, कुठे MPSC केलं पाहिजे आणि महाज्योती आपल्यासाठी आहे. तर हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही त्यांच्यापर्यंत जातो, चर्चा करतो. आणि प्रामुख्याने असं आम्हाला दिसतं की त्या लोकांना याची जाण नाहीये. बऱ्याच लोकांना हेच माहित नाही की आपण ओबीसीत आहोत, आपली जात ओबीसीत आहे. कारण त्या TCवर लिहिणे तेच नसून, म्हणजे त्यांना ओबीसी म्हणजे अधिकाराच्या
तशा बाबतीत बोलणे ते पण ते टाळतात की फक्त काहीतरी ओबीसी टीसीवर लिहिणे, मार्कशीटवर म्हणजे टीसी आणि याच्यावर लिहिणे, कास्ट सर्टिफिकेटवर, तिथपर्यंतच ते आहे. परंतु या माध्यमातून गावात प्रभात फेरी निघते, गावामध्ये जे काही महत्वाचे चौक असतात तिथे कार्यक्रम होतात, त्या कार्यक्रमांसाठी त्यांची तयारी असते. तर त्या पद्धतीने आम्ही ती यात्रा काढतो आणि जवळपास सक्सेसफुल आम्ही 5 यात्रा काढल्यात. त्यामध्ये हजारो लोक सामील होतात आणि ती यात्रेची सांगता वेगवेगळ्या ठिकाणी करतो. चंद्रपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, त्या ठिकाणी सुद्धा मोठी रॅली वगैरे काढून लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. महापुरुषांच्या विचारांची सुद्धा देवाणघेवाण तिथे होते, विचारांवर सुद्धा चर्चा होते आणि मंडल कमिशनचा लाभ घेणारे लोक जे आहेत, म्हणजे मुख्य मुद्दा. तर माझा जो मंडल यात्रा काढण्यामागचा जो मुख्य उद्देश होता तो असा होता की 1990 पासून म्हणजे 93 पासून ते लागू झालं खरं इंदिरा साहनी केस नंतर. तर 93 पासून आतापर्यंत जवळपास 30 वर्ष झालेत, 30-32 वर्ष झालेत. तर या इतक्या वर्षांमध्ये ओबीसीनी आरक्षण मिळवलेलं आहे आणि अनेक उच्च पदस्थ अधिकारी झालेले आहेत, अनेक शिक्षक लागले, डॉक्टर लागले, इंजिनियर लागलेत, अनेकांना कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली, अनेकांना 50% स्कॉलरशिप मिळाली. असे काही लोक जे मोठ्या पदांवर गेलेले आहेत किंवा सक्षम झालेले आहेत, इकॉनॉमिकली डेव्हलप वेल इस्टॅब्लिश झालेले आहेत, अशा लोकांनी बाहेर आलं पाहिजे ज्यांनी मंडल कमिशनच्या माध्यमातून लाभ घेतलेत. कारण त्यांची ही वेळ आहे. ॲक्च्युली आरक्षण किंवा ज्या पद्धतीने हे द्यायची जी चळवळ सुरू झालेली आहे हे रिप्रेझेंटेशनचा मुद्दा आहे. हे आपला घर बांधणे आणि आपल्या मुलाला आरक्षण देणे हा काही मुद्दा नाही. मला आरक्षण जर मिळालं असेल, मी जर का डॉक्टर इंजिनियर झालो असेल, तर माझ्या समाजातले, माझ्या गावातले इतर ओबीसी पण त्या चळवळीत आले पाहिजेत, असा एक मुद्दा होता. परंतु झालं काय आहे सध्या आता की आरक्षणाला त्यांनी इंडिव्हिज्युअल स्टिक बनवून टाकलेलं आहे की आरक्षण मिळालं म्हणजे माझा फायदा झाला. ते तसं नसून समाजातल्या योग्य व्यक्तींची निवड करण्यासाठी, म्हणजे आरक्षण सगळ्यांना मिळू शकतो का, तर मिळू शकत नाही. मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं तुम्हाला की 2% जॉब गव्हर्नमेंट जॉब्स आहेत. तर 2% गव्हर्नमेंट जॉब्स आहेत, 100% लोकांना काम करावं लागतं. याचा अर्थ का 98% लोकांना आरक्षण नाहीये प्रायव्हेट सेक्टरमध्ये. तर प्रत्येकाला आरक्षण मिळू शकत नाही. आरक्षण मग कोणाला मिळेल? आरक्षण अशा व्यक्तीला मिळेल जो त्या कॅटेगरीमध्ये, त्या कॅटेगरीला बिलॉंग करतो, जातीला नाही. शेड्यूल कास्ट असेल तर शेड्यूल कास्टमध्ये काही जातींचा समूह आहे, शेड्यूल ट्राईबमध्ये काही जातींचा समूह आहे आणि शेड्यूल ओबीसीमध्ये तर इतक्या मोठ्या जाती आहेत. तर कुठल्या जातीला मिळत नाही, कोणी तेली किंवा कोणी कुणबी किंवा कोणी लोहार आहे म्हणून मिळत नाही. तर तो ओबीसी आहे, तो VJNT आहे म्हणून त्याला मिळतं. तर जर ओबीसीचं आरक्षण मिळत असेल, जर केंद्रामध्ये त्याला IAS बनायचं असेल, तर तो सर्व समूहाचा मिळून IAS बनतो. म्हणजे सर्व समूहाचा रिप्रेझेंटेशन करण्यासाठी तो IAS होतो. तो आपल्या घरचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी होत नाही किंवा आपल्या गावाचंच नाही नुसतं, तर भारतातल्या ज्या 3-4 हजार जाती आहेत ओबीसींच्या, त्यामधून त्याची निवड झालेली आहे. तो योग्य आहे, जी परीक्षा त्यांनी पास केलेली आहे, योग्य व्यक्तीची निवडसाठी ते रिप्रेझेंटेशन आहे. त्याचं जे काम आहे, त्याचं काय काम आहे आता, तर एखादा माणूस IAS झाला ओबीसी मधून, त्याचं प्रमुख कर्तव्य आहे की तो आरक्षण टिकलं पाहिजे, कारण त्याला लाभ मिळाला आहे. टिकल्यानंतर तो आरक्षणाच्या बद्दल चर्चा लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि आणखीन लोक जे वंचित घटकातील असतील, ओबीसीतले असतील, त्यांना तो लाभ मिळाला पाहिजे. पण आपल्याला जी सध्या घडीला दाखवलं जातं की आरक्षण हा इकॉनॉमिक बेसिसवर मिळालं पाहिजे, म्हणजे आरक्षण गरिबांना मिळालं पाहिजे. तर मी जे तुम्हाला सांगितलं आता, आरक्षण कोणाला मिळतो, त्या कॅटेगरीतल्या एका अशा योग्य व्यक्तीला मिळतो. तर गरीब म्हटलं तर गरिबांसाठी आपण योजना तयार करता येतील. आता EWS नावाचं आरक्षण पण त्यांनी दिलंच आहे, म्हणजे विकर सेक्शनला. पण तसं नसून आरक्षण हा सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांवरच दिलं पाहिजे. फक्त जे चूक होत आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये की ज्याला आरक्षण मिळतो तो आपल्या पोराला कसं मिळेल किंवा माझ्या भावाला कसं मिळेल त्याच्यासाठी चर्चा करतोय, तो सामाजिक उद्देश ठेवून त्या पूर्ण कॅटेगरीबद्दल चर्चा करत नाही. म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही यात्रेत जातो. आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो, अनेक युवक जुळतात. जवळपास 50 युवकांची टीम माझ्यासोबत असते आणि 7-8 दिवस ते आमच्यासोबत असतात आणि जवळपास आम्ही 50 ते 60 संघटना वेगवेगळ्या जाती धर्माच्या पण आणि वेगवेगळ्या कॅटेगरीजच्या पण, त्या संघटना आमचं स्वागत करतात. ते आमची राहण्याखाण्याची व्यवस्था करतात, गाडींसाठी पेट्रोलसाठी पैसे देतात. तर आम्ही ती यात्रा काढण्याचा उद्देश पण आमचा सफल होतो आणि कुठल्याच राजनैतिक पार्टीकडून किंवा नेत्यांकडून आम्ही ती काही वर्गणी घेत नाही. तर सहयोग राशीतून ते आम्ही सगळं मंडल यात्रा चालवतो. तुम्ही आता बोलता बोलता सांगितलं की ही यात्रा 7-8 जिल्ह्यांमध्ये जाते आणि जवळपास 200 गावं काहीतरी तुम्ही कव्हर केलेले आहेत आतापर्यंत. तर त्याची सुरुवात नागपूर पासून झाली होती यात्रेची. तर याच्या मागे नेमकं काही कारण आहे की हा निव्वळ एक योगायोग आहे की ती नागपूर पासून सुरू झाली? नाही बघ, कसं नागपूर योगायोग म्हणू शकतो आपण. कारणही त्याला आहे की संविधान चौक नागपूरमध्ये आहे. तर मोस्टली आमची सुरुवात जी होते, कुठली एक प्रारंभ जो करायचा आहे, तर फुले शाहू आंबेडकर चळवळीतले लोक मोस्टली संविधान चौकामध्ये जाऊन नतमस्तक होऊन तिथून निघतात. तर त्याच ठिकाणून काढायची यात्रा आणि यात्रेत यात्रेकरी जी आहेत ते मोस्टली नागपूरचे असतात, म्हणजे जो युवक वर्ग जो आहे
तिकडे सोबत चालणारी यात्री तर भंडारा गोंदिया सगळे ते सोबत येतात. बरोबर. पण इथे आम्ही नागपुरातून जेव्हा युवक निघतो, इथूनच सगळ्या गाड्या किंवा इतर व्हेकल्स निघतात, तर आमचा प्रयत्न असतो की ते नागपूरहून निघाली पाहिजे. अदरवाईज आम्ही व्हेकल्स वगैरे सगळे नागपूरहून करणार, ते बाहेर गावी असं छोटे मोठे कारण आहेत त्याला. पण प्रामुख्याने नागपुरातून निघालं पाहिजे, नागपुरातली चर्चा झाली पाहिजे आणि ते महाराष्ट्रभर भारतभर पोहोचली पाहिजे, हा एक उद्देश आहे आमचा. तुम्ही आतापर्यंत अनेक आंदोलनं केली किंवा आता ही मंडल यात्रा सुद्धा केली. आता एक मधातच ओबीसींचा खूप मोठा मोर्चा झालेला होता, तर त्यामध्ये बऱ्याचशा प्रमुख मागण्या समोर आल्या ओबीसी समाजातील. तर त्याला सरकारचा कसा प्रतिसाद मिळाला आणि सरकारने पुढे ओबीसींसाठी अजून काय केलं पाहिजे? नक्कीच. आता जो आंदोलन मधात आमचं झालं, अनेक छोटे छोटे आंदोलन होत होते, पण प्रामुख्याने मी काय विचार केला की हा जो GR निघाला, 2 सप्टेंबरचा एक GR निघाला आणि त्याला आम्ही काळा GR घोषित केलं. हा GR काळा आहे, त्याच्या मागच्या 2-3 कारणं होते. कारण या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये एखाद्या माणसाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी इस्टॅब्लिश यंत्रणा आहे. इस्टॅब्लिश यंत्रणा म्हणजे काही कायदे आहेत. ते कायदे असताना एखादा नवीनच काहीतरी कागद तयार करणे म्हणजे आम्हाला थोडंसं यामध्ये साशंकता म्हणजे शंका निर्माण झाली आमची की जेव्हा की यंत्रणा सुरू आहे, जर का ओबीसी मधील किंवा SC मधील किंवा ST मधील एखाद्या माणसाला कास्ट सर्टिफिकेट बनवायची आहे, त्याला कुठलीच अडचण नाही. तो आरामात जाऊ शकतो, कास्ट सर्टिफिकेट तयार करू शकतो, त्याला कास्ट सर्टिफिकेट मिळते. पण परंतु एखाद्या विशिष्ट कास्टसाठी काहीतरी नवीन पत्रक काढून, कुठला तरी जुना गॅजेट काढून अशा प्रकारची यंत्रणा आणणे, तर ते आम्हाला थोडं चुकीचं वाटत होतं. आणि त्यासाठी म्हणून आम्ही विचार केला की शासनावर दबाव निर्माण झाला पाहिजे, तो काळा GR रद्द झाला पाहिजे. यासाठी आम्ही जे काही छोटे छोटे आंदोलन करत होते, तर मी सांगितलं की राजनैतिक पार्टीतल्या लोकांनी सुद्धा बाहेर यायला पाहिजे, कारण की ते सुद्धा ओबीसी आहेत. काही बिझनेसमॅन असतील, त्यांनी सुद्धा बाहेर आलं पाहिजे. काही वकील मंडळी होती आमच्यासोबत, त्यांनी सुद्धा सोबत आलं पाहिजे. युवकांनी सोबत आलं पाहिजे. म्हणून मी त्याची बांधणी केली. त्यामध्ये आम्ही त्याचं नाव ठेवलं सकल ओबीसी महामोर्चा. आणि त्या माध्यमातून जे प्रामुख्याने 8-9 जिल्हे आहेत, म्हणजे पूर्व विदर्भात इकडे यवतमाळ, अमरावती पासून, तर अशा जिल्ह्यांमध्ये आम्ही फिरलो, तिथं बैठका घेतल्या आणि तिथला एक काय म्हणू आपण, त्यांचा रिस्पॉन्स चेक केला. तर रिस्पॉन्स सुद्धा तोच होता की शासनाने चूक केलेला आहे आणि शासनाच्या विरोधात आपल्याला आंदोलन केलं पाहिजे, त्याचा विरोध केला पाहिजे. तर प्रामुख्याने आमचा एक उद्देश होता की ओबीसी एकत्रित येत नाही, हा लोक सांगतात. तर माझा जो पर्सनल पहिला अजेंडा जो होता की ओबीसींना एकत्र करणे आणि मोठ्या संख्येने एकत्रित करणे, जेणेकरून ओबीसी मध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला पाहिजे, एक मोटिवेशन तयार झालं पाहिजे की आपण बहुसंख्य आहोत असं फक्त बोलत नाही किंवा आपण लोकांना सांगत नाही 52% आहोत. तर आपण एकदा नागपूरमध्ये येऊन नागपूर जाम करू, जेणेकरून लोकांनाही कळलं पाहिजे की ओबीसीची संख्या किती आहे आणि ते नागपूरमध्ये पॉसिबल होतं. म्हणून आम्ही लोकांमध्ये गेलो, लोकांनी हे मुद्दे सांगितले. म्हणजे 2 सप्टेंबरचा GRचाच मुद्दा नाही, तर हे जे काही मुद्दे सांगितले, मी बजेटमध्ये कट होत आहे, विद्यार्थी संख्या कमी होत आहे किंवा महाज्योतीच्या इमारतीला कमी पैसे मिळत आहेत, तर असे जे काही मुद्दे मांडत गेलो तर लोकांना सुद्धा ते अपील होत गेले आणि आम्ही सर्वच घटकातील लोकांना सोबत घेऊन या प्रकारचा मोर्चा काढला. त्या मोर्चाच्या आधी एक बैठक सुद्धा झाली मुख्यमंत्र्यांसोबत. मुख्यमंत्र्यांच्याकडून सुद्धा आम्हाला विनंती झाली की हा मोर्चा तुम्ही रद्द करा, कारण त्यांना ते कळलं होतं की ओबीसी एकदा आक्रमक झाला तर तो रस्त्यावर येईल आणि मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येईल. त्यांच्या जे काही टीम्स असतात, SID असेल, IB असेल, यांनी पण सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये लोक येणार आहेत तिथे. तर त्यांनी सुद्धा आम्हाला विनंती केली, आमची बैठक सुद्धा झाली. त्या बैठकीत सुद्धा आमचा हाच सुरू होता की ह्या ज्या मागण्या आहेत आमच्या, ह्या मागण्या पूर्ण होत असतील तर आजच आम्ही मोर्चा कॅन्सल करतो, रद्द करतो. पण त्या मागण्या काही पूर्ण झाली नाही, त्यांनी विचार करतो म्हणून सांगितलं, म्हणून तो मोर्चा काढला. आणि आताही तो 2 सप्टेंबरचा GR तसाच पेंडिंग आहे. आता सध्या आचारसंहिता सुरू आहे 3 सप्टेंबरपर्यंत. तर त्या संदर्भात आणि ओबीसी कार्यकर्ते सुद्धा इलेक्शनच्या सगळ्या यामध्ये आहेत. नक्कीच नंतर सुद्धा आम्ही म्हणजे हे सगळं संपल्यानंतर पुन्हा आंदोलनाची भूमिका आम्हाला घ्यावं लागेल. सरकारने पुन्हा वटणीवर आणून तो GR किंवा तो परिपत्रक जो आहे तो रद्द कसा होईल याकडे आम्ही लक्ष देऊ. आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, पण आता एक सुनावणी बाकी आहे सर्वोच्च न्यायालयाची, ती आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती. तर ते नेमकं काय आहे आणि ओबीसी समाजाची त्यात काय भूमिका आहे? राजकीय आरक्षणाचा मुद्दा आहे हा. एक कृष्ण मोराडी नावाचे जज होऊन गेलेत, तर त्यांनी एक निर्णय 2021ला दिला. एक विकास गौडी नावाच्या माणसांनी एक पिटिशन दाखल केली. तर विकास गौडींनी असं म्हटलं की ओबीसींना, ते ओबीसीच आहेत विकास गौडी, त्यांनी सांगितलं की ओबीसींचा डेटाच नाही आहे तर ओबीसींना 27% आरक्षण कसं देतं. राजकीय आरक्षणाबद्दल बोलतोय मी. ओबीसींना 2021 पर्यंत 27% आरक्षण होतं. तर त्या आरक्षणावर त्यांनी ते अपील म्हणजे पिटिशन दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यामध्ये असा निर्णय झाला की आरक्षण हा 50%च्या वर देता येत नाही. आणि 50%च्या वर देता येत नाही म्हणून
आरक्षणाची मर्यादा कमी होईल आणि एकतर एम्पिरिकल डेटा सरकारकडे नाहीये, डेटा नाहीये, तर त्याच्यामुळे त्यांनी काय केलं ते पूर्ण स्क्रॅप केलं, शून्य करून टाकलं होतं. म्हणजे आरक्षण संपलेलं होतं ओबीसीचं. तर आरक्षण संपलंय असं पाहत्या वेळी आणि सुप्रीम कोर्टाने डेटा मागितल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने बाटिया कमिशनची स्थापना केली आणि बाटिया कमिशनच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचा प्रयत्न केला. आणि बाटिया कमिशनने सांगितलं की आमचं ओबीसीची लोकसंख्या 38 म्हणजे जवळपास 39% आहे. पण आम्ही नेहमी काय सांगतो, मंडल कमिशन काय सांगतं, 1931चा जे जातीने जनगणनेचा जे सेन्सस झालेला आहे तो काय सांगतं की ओबीसीची संख्या भारतामध्ये 1931ला 52% होती. संख्या तर वाढत चालली आहे ना, कमी तर होणार नाही. आणि ते 52% संख्या असताना कमीत कमी 50-52% लोकसंख्या असेलच हे आमचं मागणी होती. बाटिया कमिशन म्हणतं 39%, म्हणून त्याच्या विरोधासाठी सुद्धा आमच्या काही संघटना आहेत, संघटनाचे प्रमुख आहेत, हे सुद्धा सुप्रीम कोर्टात गेलेत. तर काय मधल्या काळामध्ये इलेक्शन तर झालेत, ते ओबीसी सोडून इलेक्शन झालेत. मग मधला तुम्ही बघितलं असणार 3-4 वर्षापासून इलेक्शनच नाहीयेत. मुंबई महानगरपालिका असेल, नागपूर असेल, अशा ठिकाणी इलेक्शन झालेले आहेत. तर यासाठी पुन्हा लोक कोर्टात, सरकार पण कोर्टात होती, बाटिया कमिशन रद्द व्हावी म्हणून सुद्धा आमचे काही लोक कोर्टात होते. हे सगळं सुरू असताना इलेक्शन लागलं. इलेक्शन लागत्या वेळी मे महिन्यामध्ये 2025ला जस्टिस सूर्यकांत, जे आता आज चीफ जस्टिस झाले, त्यांच्याच बेंचनी असा एक निर्णय दिला की जुना जे आरक्षण आहे, ओल्ड जो आरक्षण आहे ते रिस्टोर करा. याचा अर्थ काय होतो, रिस्टोर करा म्हणजे 27% आरक्षण पुन्हा द्या. म्हणजे बाटिया कमिशनचे जे काही रिकमेंडेशन्स आहेत किंवा काही आहे, याला डिस्कस करायला वेळ लागेल आणि त्यापेक्षा इलेक्शन लवकर घ्यायचे आहेत, आपल्याला 31 जानेवारीपर्यंत संपायचे आहेत, म्हणून जुनच ते रिस्टोर करा. शासनाने यामध्ये काय भूमिका घेतली, आता ते त्या जजमेंट बद्दल मला तितकं फारसं माहिती नाही, पण आता जो वाद निघालेला आहे तो वाद यासाठी निघालेला आहे की शासनाने काय केलं की ते आज सरसकट लावलं 27% सरसकट लावलं, जसं आधी होतं. म्हणजे शासनाने जस्टिस सूर्यकांतचं जे काही जजमेंट आहे ते ऐकून तसं केलं, पण ते 27% झाल्यामुळे ते 50%ला ऑब्वियस क्रॉस करणार. कारण हे जे राजकीय आरक्षण जे मिळतं SC ST ला, ते जसं शासकीय नोकरीत किंवा शिक्षणात मिळतं तसं मिळत नाही. तर राजकीय आरक्षणामध्ये त्यांची लोकसंख्या त्या क्षेत्रात कशी आहे, जसं गडचिरोली आहे, तिकडे शेड्यूल ट्राईबला जास्त लोकसंख्या आहे, तर त्यांना जास्त आरक्षण मिळतं. म्हणजे त्यांचं आरक्षण ऍक्च्युअली 7.5% आहे, पण तिकडे 7.5% राहत नाही, तर तो 20 पण 25 पण 30 पण होऊ शकतो. म्हणजे ही बाब तर बऱ्याच लोकांना माहित नसते की लोकसंख्येच्या आधारावर सुद्धा आरक्षण मिळतं, राजकीय आरक्षण. तर त्यामुळे काय होतं, जर 27% ओबीसीला आरक्षण दिलं तर तो आरक्षण वाढवून 70, कधी 78, कधी 68, असं 68, 60 असं आरक्षण वाढतं. आणि ऑलरेडी डिसिजन काय झालेलं आहे के कृष्ण मुरारीच्या जजमेंटमध्ये 2021च्या की 50%च्या वर आरक्षण देता येत नाही, राजकीय असो की कुठलाही असो. असं विकास गौडीच्याच केसमध्ये झालेलं आहे. तर त्या विकास गौडींनी काय केलं, आता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून ती केस फाईल केली, पुन्हा सुप्रीम कोर्टात नवीन याचिका दाखल केली. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कोणाच्या विरोधात, इलेक्शन कमिशन आणि महाराष्ट्र सरकार. कारण महाराष्ट्र सरकारने काय केलेलं आहे, आपली पाठ थोपवण्याच्या चक्करमध्ये लोकांना ऍक्च्युअली फसवलंय. महाराष्ट्र शासनाने काय म्हटलंय की आम्ही जुनं आरक्षण लागू केलं, जुनं आरक्षण आम्ही मिळवलं आणि ओबीसीचं आरक्षण आम्ही पूर्ववत केलं. पण कोर्ट काय म्हणत होतं की 50%च्या वर देता येत नाही. जस्टिस सूर्यकांत साहेबांनी पण काय म्हटलं, आता 17 नोव्हेंबरला जी हिअरिंग झाली तेव्हा त्यांनी म्हटलं की हे तर उलट केलं तुम्ही. म्हणजे आमच्या रिस्टोर करण्याच्या मागचा जो उद्देश होता तो अप टू 50% होता, म्हणजे अप टू 50% किंवा अप टू 27% फॉर ओबीसीज. तर त्याचा दुरुपयोग केला तुम्ही आणि तुम्ही ते पूर्णच देऊन टाकलं सरसकट. ते चुकीचं केलं. म्हणून 19 तारखेला जी हिअरिंग झाली तर 19 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता साहेब जे आहेत, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे वकील, त्यांच्याकडून तर त्यांनी 7 दिवसाचा वेळ मागितला होता. आणि 7 दिवसामध्ये जिल्हा परिषदा असतील, नगर परिषदा असतील किंवा महानगरपालिका, यामध्ये जो एक्सेस झालेला आरक्षण आहे ओबीसीचा, ह्या एक्सेस झालेला आरक्षण हे आता घेऊन जाणार आहेत आणि तो ॲफिडेविट ते सबमिट करतील उद्या. ते सांगणार कोणत्या कोणत्या ठिकाणी जास्त एक्सेस झालेला आहे म्हणून. म्हणजे बघा इथे काय ओबीसीची गडचेपी होत आहे. ओबीसींना आरक्षण 27% बरोबर होतं, लोकसंख्येच्या प्रमाणात 27% मिळायला पाहिजे, मोर दॅन दॅट मिळायला पाहिजे. जर शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्टला लोकसंख्येच्या प्रमाणात मिळत असेल तर माझ्या ओबीसीला किती मिळालं पाहिजे, 52% मिळालं पाहिजे. परंतु ते अप टू 27% केलं. तर जातीने जनगणना किंवा डेटा सरकारकडे नसल्या कारणाने काय झालेलं आहे, गोंधळ निर्माण झाला. आणि शासन ओबीसींना कसं फसवते, शासन असं सांगते की ओबीसींना 27% आरक्षण आम्ही पूर्ववत केलं. पण कोर्ट काय म्हणतं, तेवढं होऊ शकत नाही. तर उद्याचा जो डिसिजन आहे तो सगळ्यात महत्त्वाचा डिसिजन आहे. तर उद्या म्हणजे कोर्ट काय म्हणतं, या इलेक्शनवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो का, नगर परिषदेच्या, नक्कीच त्याचा जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेवरचा प्रभाव पडणारच आहे. 50%च्या वर आरक्षण ते देणार नाही. पण आता आमची मागणी ओबीसींची अशी पाहिजे की आम्हाला 27% पाहिजे कमीत कमी.
म्हणजे जास्तीत जास्त 52% पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, पण 27% सुद्धा हिरावून घेत असेल आणि शासनाची बघ्याची भूमिका असेल आणि शासन अशीच गडचेपी म्हणा किंवा दुर्लक्षित करत असेल ओबीसीला, तर हे काही बरोबर नाही आणि हे आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत. हे शासन कसं यामध्ये इंटरव्ह्यू करून सुद्धा आपल्याला फसवलेलं आहे म्हणून. पण तुम्हीच काही वेळापूर्वी बोलता बोललात की गव्हर्नमेंट जॉब्सच खूप कमी आहेत, तर तुम्हाला आरक्षण कशासाठी पाहिजे? म्हणजे तुम्ही जी एवढी मेहनत करताय तर त्याचा काय फायदा आहे? गव्हर्नमेंट जॉब्स जे आहेत कमी जरी असले तरी गव्हर्नमेंट जॉब महत्त्वाचे असतात. म्हणजे समजा आपण महानगरपालिका बघितली, महानगरपालिकेचे आयुक्त IAS अधिकारी असतात. आपला घर जिथून सुरू होतो म्हणजे पहिला पाऊल आपण टाकलं रस्त्यावर, नालीवर किंवा साफसफाई सॅनिटेशन पासून तर पाण्यापासून इलेक्ट्रिसिटीपर्यंत, तर तुम्ही बघितलं असणार की सगळं गव्हर्नमेंटच्या हातात आहे आणि गव्हर्नमेंटच त्याचा कर निर्धारण करते, किती टॅक्स घ्यायचं, किती त्याची फीस घ्यायची, कशा पद्धतीची. तुम्ही बघितलं असणार की एका शहरामध्ये काही ठिकाणी चांगली व्यवस्था असते, काही ठिकाणी बरोबर व्यवस्था नसते, तर त्याला सुद्धा गव्हर्नमेंट म्हणजे रिस्पॉन्सिबल असतं. तर गव्हर्नमेंटच्या जागा नक्कीच सांगितलं 2% आहेत, पण त्या 2% जागा महत्त्वाच्या आहेत. त्या 2% जागा 98% प्रायव्हेट सेक्टरला रन करतात, फॅसिलिटेट करतात. गव्हर्नमेंटचं काम आहे फॅसिलिटेट करणं. तर जर भारत हा लोकशाही जर असेल आणि मेजॉरिटीच्या मुद्द्यावर जर लोकशाहीमध्ये विजय मिळवता येत असेल, तर त्यामध्ये भारतामध्ये अनेक समूह आहेत, ज्या समूहांचं रिप्रेझेंटेशन सुद्धा असणं महत्त्वाचं आहे. तर तो रिप्रेझेंटेशन दिसत नाही म्हणजेच काय, तर केंद्र सरकारमध्ये आपण बघितलं तर केंद्र सरकारमध्ये 89 सेंट्रल सेक्रेटरीमध्ये केंद्रीय सचिव आहेत. त्या केंद्रीय सचिवांमध्ये ओबीसी नाहीत, ओबीसी 3-4च आहेत, शेड्यूल कास्ट 2-3 आहेत, शेड्यूल ट्राईब 1-2 आहेत. तर हे नसल्या कारणाने जो मोठा घटक आहे ओबीसीचा 52% समाज किंवा SC/ST पकडून 75-80% जो समाज आहे, यावर जर काही कुठली पॉलिसी तुम्हाला तयार करायची असेल तर नक्कीच पॉलिसी तयार करतेवेळी विधीन कोणीतरी माणूस असेल. म्हणजे माझ्या गावचा विकास करायचा असेल तर मी चांगल्या पद्धतीने सांगू शकेल, त्याच पद्धतीने माझ्या समाजाचाच म्हणजेच भारताचा, कारण भारताचा 70-80% लोकांवर जर प्रक्रिया करायची असेल तर त्यांच्यातला कोणीतरी माणूस असला पाहिजे. जे बाबासाहेबांनी म्हटलं की खूप महात्मे होऊन गेले आतापर्यंत, खूप महात्मे झाले, पण माझा दलित समाज तसाच, वंचित समाज माझा तसाच राहिला, म्हणून मला काहीतरी लीड घ्यावं लागेल. आणि त्यांनी ते सगळं करून बघा आज शेड्यूल कास्ट समाजाला एक व्यवस्थितपणा त्यांनी प्रयत्न दाखवला आहे, म्हणजे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच पद्धतीने आमची सुद्धा अशीच मागणी आहे की जर भारत हा लोकशाही मानणारा देश असेल तर लोकशाहीमध्ये रिप्रेझेंटेशनला सगळ्यात महत्त्व आहे, प्रतिनिधित्व. आणि प्रतिनिधित्व कोणाचं असलं पाहिजे, तर त्या कॅटेगरी त्या समूहात, जसं महिलांच्या समूहांबद्दल लोक बोलतात, 10 लोक स्टेजवर बसून असतात तिथं महिला नसतात, तर महिला ओरडतात की आम्हाला बसायला तिथं पाहिजे, किंवा आम्ही पण बोलतो. त्याच पद्धतीने कुठलीही शासकीय नोकरी असेल किंवा कुठलाही शासन पुरस्कृत प्रोग्राम असेल, उपक्रम असेल, त्यामध्ये त्या माणसाचं रिप्रेझेंटेशन असलाच पाहिजे. एखादा समजा एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, एखादा महानगरपालिकेचं संकुल तयार होतोय, संकुल तयार करतेवेळी ओबीसी समाज असेल, SC/ST समाज असेल, हा बिझनेस करणारा समाज नाहीये, परंतु त्याला त्याची इच्छा तर आहे बिझनेस करायची. जर त्याला आपण रिझर्वेशन दिलं तर त्याला एक खोली मिळणार, तर गाळा मिळणार, त्या गाड्यामध्ये काहीतरी तो धंदा सुरू करणार, व्यवसाय सुरू करणार. परंतु त्याला तसं न दिलं, रिझर्वेशन दिलंच नाही आपण, तर काय होईल, पूर्णचा पूर्ण गाळा जो जास्त ताकदवर माणूस असेल, पैशावाला माणूस असेल, तो घेईल. म्हणून रिप्रेझेंटेशन यासाठी पाहिजे की मोठे जे पद असतात, चीफ सेक्रेटरी असेल, कॅबिनेट सेक्रेटरी असेल, सेक्रेटरीज असतील, कलेक्टर असतील, कलेक्टर सुद्धा एक राजा असतो आपल्या जिल्ह्याचा पूर्ण, तर त्या जिल्ह्याला सांभाळणारा माणूस तो तिथं आलं पाहिजे. म्हणून ही तर काही प्रथा ही काही बंद होणार नाहीये, म्हणजे आरक्षण तर जोपर्यंत आहे तोपर्यंत राहीलच, पण त्यामध्ये जोपर्यंत सरकारी उपक्रम सुरू आहेत, सरकारी नोकऱ्या सुरू आहेत, जोपर्यंत आम्हाला तर वाटते की पूर्ण नॅशनलाइज झालं पाहिजे. याच्या कंपन्या आहेत सगळ्या, याच्यामध्ये पण सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. तर आमचा प्रयत्न असाच आहे की यामध्ये रिप्रेझेंटेशन वाढलं पाहिजे, म्हणून त्याची गरज आहे. सर, आता बघा, तुम्ही ओबीसींसाठी खूप मोर्चे केलेत म्हणा किंवा यात्रा केल्यात. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पण खूप मोठा झालेला होता. तर अशा प्रत्येक समाजाच्या काही ना काही मागण्या आहेत आणि त्यासाठी आंदोलन किंवा मोर्चे हे होतच असतात. पण तुम्हाला असं नाही वाटत का की या सगळ्या गोष्टींमुळे एकमेकांच्या समाजाबद्दल कुठेतरी एक नकारात्मक भाव निर्माण होतोय किंवा जो सामाजिक बांधिलकीचा भाव आहे तो कुठेतरी कमी होत चाललाय? ते अंडरस्टँडिंगवरच आहे. म्हणजे जर त्या विषयाची अंडरस्टँडिंग असेल तर नक्कीच समाजामध्ये काही मतभेद तयार होणार नाही. जसं मी स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया चालवतो किंवा ओबीसी युवा अधिकार मंचच्या माध्यमातून काम करतो, तर मी ओबीसींचा काम करतेवेळीच ब्राह्मण आणि मराठा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काम करतो. म्हणजे तुम्ही या माध्यमातून मला हे सांगायचं विद्यार्थ्यांना, युवकांना, की महाराष्ट्रभरातले अनेक MPSC विद्यार्थी असतील, जो ब्राह्मण असेल, मराठा असेल किंवा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब असेल किंवा मारवाडी किंवा गुजराती असेल, जैन असेल, मी तर कोणालाच विचारत नाही की बाबा तुम्ही कुठल्या समाजाचे आहेत किंवा काही. तर मतभेद त्यावेळी होते जेव्हा अंडरस्टँडिंग नसते.
आता इथे माझी अंडरस्टँडिंग आहे ना, विद्यार्थी फर्स्ट आहे, तर विद्यार्थी फर्स्ट असल्याएवढी मी विद्यार्थ्यांसाठी मदत करतो. आता जर का ओबीसी आणि मराठा जो काही वाद सध्या लावलेला आहे, तर हा कोणी लावलेला आहे वाद? हा शासनाने लावलेला वाद आहे. कारण शासन दोघांनाही काही देत नाहीये आणि दोघांमध्येही वाद लावतात. तर ते आपण समजलं पाहिजे. मराठा समाज नक्कीच आमचा मोठा भाऊ आहे आणि मराठा समाजाला आमचा आदरच आहे. मराठा समाजाच्या बद्दल आमची काहीही कुठली भावना नाही. आम्हाला हे वाटते की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालंच पाहिजे. सारथी संस्था आहे, सारथी संस्थेला सुद्धा फंड जास्त मिळालं पाहिजे. पण त्या सोबतच जो काही वंचित घटक आहे ओबीसीतला, यांना सुद्धा तुम्ही फंड द्या, यांसाठी सुद्धा आरक्षणाचं संरक्षण करा. तर ती जर का भावना त्यांना समजली, मराठा समाजाला समजली, तसं मी एक नेहमी वाक्य म्हणतो की बाबा मराठा समाजाला मी आत्ताच म्हटलं की आमचे मोठे भाऊ आहेत, परंतु त्यांनी सुद्धा समजलं पाहिजे ना की लहान भाऊ, ओबीसी सुद्धा लहान भाऊ आहे. कारण शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं जो साम्राज्य निर्माण झालं किंवा जो स्वराज त्यांनी निर्माण केला, तर तो स्वराज निर्माण करतेवेळी लोहार, सुतार, कुंभारपासून तेली, तंबोडी असतील, कुणबी असतील, सगळ्याच लोकांनी, धनगरांनी सुद्धा सगळ्यांनी मदत केलेली आहे. तर सगळेच जर मराठा असतील, हा सगळा समूह जो आहे, तर यांना त्या पद्धतीची रिस्पेक्ट त्यांनी दिली पाहिजे. तर तो एक मोठा एक हे असतो की मोठा भाऊ तुम्ही, तर आम्ही लहान भाऊ आहे, तुमच्यासोबत आपण राहिलं पाहिजे. तर ते अंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेम आहे. अंडरस्टँडिंग नसल्यामुळे मराठा आणि ओबीसीमध्ये काही प्रमाणात वाद निर्माण होतात, परंतु शासनानेच तयार केलेले हे वाद आहेत असं मला वाटते. आणि वाद निर्माण होण्यासारखं काही नाही आहे. कारण आरक्षणाची कन्सेप्ट जी आहे, ह्या आरक्षणाची कन्सेप्ट घरोघरी समजवण्याची गरज आहे. आरक्षणाच्यामुळे शाळा कॉलेजेसमध्ये वाद निर्माण होतात विद्यार्थ्यांमध्ये, तसं होऊ नये. कारण आरक्षणाची कन्सेप्टच अशी आहे की वंचित घटकाला, सोशिओ एज्युकेशनल बॅकग्राऊंडला जे वंचित असतील अशाच लोकांना तो आरक्षण मिळतो, तर नोटिफाईड केलं जाते. त्यासाठी एक यंत्रणा असते. ती आरक्षण हा विषयच मी म्हणेल की शाळा कॉलेजमध्ये शिकवलं पाहिजे की आरक्षण कोणाला, कोणासाठी, कशासाठी, जेणेकरून हे जे प्रॉब्लेम आता निर्माण होतात की याला कमी पर्सेंट आहे, त्याला कसं मिळालं, मला माझी MBBS सीट मला मिळाली नाही, तर अशा पद्धतीने शिकले सवरले लोक ज्यांनी आरक्षणाचा फायदा पण घेतलेला आहे किंवा ज्यांना चांगले लाभ पण मिळालेले आहेत, ते सुद्धा म्हणतात की माझ्या पोराला इतके मार्क्स जास्त आहेत, याला कमी मार्क्स आहेत, या जातीचा हा झाला. असं नाही आहे. आरक्षण हे त्यांच्यासाठी ठेवलेला पूर्ण वाटा आहे. जर 27% आरक्षण ओबीसीला असेल तर 27% ओबीसी आरक्षण घेतो. 15% जर एससीला असेल तर एससीच्या 15%. त्यामध्ये तो कोणाला शिरवत नाही ना, त्यामध्ये आपण कोणाला शिरवत नाही. तर त्यांच्या वाट्याच्यावर लक्ष द्यायची काही गरज नाही. त्यांना जर कमी मार्क्स पण येत असतील तर त्यांचं शैक्षणिक जो काही बॅकग्राऊंड असेल त्याच्यामुळे येत असतील, तर त्यांनी आतापर्यंत शिक्षण घेतलेलं नाही, त्यामुळे त्यांना ज्या शिक्षणाच्या प्रभावापासून त्यांना दूर ठेवण्यात आलं होतं, त्यामुळे ते असेल. पण आपण काय बघतो की मी कॉन्व्हेंटला शिकणार, एखादा माणूस भंडाऱ्यात ठिकाणून गावातून येईल, त्याच्यासोबतचे माझे पर्सेंटेज मॅच झाले पाहिजेत, असं होऊ शकत नाही. तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहे ते तर आता आम्हाला कळलेलं आहे. पण जाता जाता तुम्ही ओबीसी विद्यार्थ्यांना म्हणा किंवा युवांना म्हणा, ओबीसी समाजातील लोकांना काय संदेश? नक्कीच शासन जेव्हा म्हणतो आपण, आणि तुम्ही बघितलं असणार की एव्हरीथिंग इज पॉलिटिक्स असं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी शाळेत त्या ॲडमिशन पासून, म्हणजे आपण जेव्हा आपला जन्म होतो ते मृत्यूपर्यंत आपण शासकीय दरबारी जातो काही सर्टिफिकेट्स बनवण्यासाठी. तर आपण सर्वात आधी मी म्हणेल की आपण पॉवर स्ट्रक्चरचा भाग झालो पाहिजे. पॉवर स्ट्रक्चर जो असतो, तर पॉवर कुठे असतो? पॉवर शासनात असतो, पॉवर बिझनेसमध्ये असतो. तर अशा ठिकाणचा आपण भाग झालो पाहिजे. मी युवकांना असा संदेश देईल की या माध्यमातून पॉलिटिक्समध्ये आपण गेलं पाहिजे. आणि पॉलिटिकल ज्या पोस्ट असतात, हायर पोस्ट असतात, एक्झिक्युटिव्हच्या ज्या पोस्ट असतात, मुख्यमंत्री असेल, प्रधानमंत्री असेल, मंत्री असतील किंवा आमदार खासदार असतील, हे तुम्ही बनले पाहिजेत. आणि त्यासोबतच IAS IPS तुम्ही झाले पाहिजेत, जेणेकरून जो पॉवर एक्सरसाइज करायला जी काही अथॉरिटी लागते ती अथॉरिटी तुम्हाला मिळेल. आता सध्या काय आहे? सध्या ओबीसी समाज कुठल्या भूमिकेत आहे? प्रेक्षकांच्या भूमिकेत आहे. की कोणतरी साहेब येत आहेत, साहेब येणार, साहेब काहीतरी देणार आणि आपण साहेबांना नमस्ते करायचं, साहेबांची खुर्ची साफ करायची. तसं नाही. तर आपण सुद्धा त्या भूमिकेत गेलं पाहिजे, जेणेकरून आपला जो समाज आहे, आपला समाज, मी म्हटलं की 50%च्या वर समाज आहे, म्हणजे भारतच 50% ओबीसींचा आहे. आणि भारताला चालवणारा, म्हणजे कलेक्टरची गाडी असेल किंवा प्रधानमंत्र्यांची गाडी असेल, त्याला लागणारा पेट्रोल मधला जो 50% आहे तो ओबीसीच्या खिशातून जात आहे. तर आपले काही अधिकार सुद्धा आहेत, त्या अधिकारांबद्दल आपण चर्चा केली पाहिजे. मी म्हणेल की ओबीसींनी 1 लाख करोडचा बजेट मागितलं पाहिजे. आणि तो 1 लाख करोडचा बजेट जर मागितलं, त्यामध्ये युवक विद्यार्थी सामील झालेत, आणि तो पैसा कोणाला मिळणार? तो ऑब्वियस ओबीसींच्याच विद्यार्थ्यांच्या कामात येईल. ओबीसींना आता 50% स्कॉलरशिप आहे, 2-2, 4-4, 5-5 लाख रुपये फीस असते. MBBSची असेल किंवा बीटेकची असेल, ती फीस पूर्ण माफ होईल. ओबीसींसाठी वसतिगृह नाही आहेत, ओबीसींसाठी एकही शासकीय वसतिगृह नाही आहे. म्हणजे जी शासकीय वसतिगृह आहेत ते खाजगी इमारतीत सुरू आहेत. खाजगी इमारतीमध्ये 72 वसतिगृह शासनाने देऊ केले, त्यापैकी फक्त 63 वसतिगृह सध्या सुरू आहेत. तर ओबीसींचा पोटेन्शियल किती आहे? 7200 वसतिगृहांचं. हे तुम्हाला कम्पॅरेटिव्हली मी तुम्हाला सांगेल
की शेड्यूल कास्ट चे वसतिगृह महाराष्ट्रामध्ये 2769 आहेत आणि शासकीय इमारती 441 आहेत. तर आपण 441 जरी शासकीय इमारती बघितल्या तर त्याला आपण चारपट केलं तर जवळपास एक म्हणजे 1800 वसतिगृह शासनाचे ओबीसीसाठी असले पाहिजेत. पण किती आहेत सध्या? तर ओबीसीसाठी शासनाकडून बांधकाम केलेले वसतिगृह 0 आहे. किती पाहिजेत? 1800 असले पाहिजे होते. जर 1800 वसतिगृह शासनाचे असते आणि संपूर्ण मिळून म्हणजे NGOला वगैरे देऊन किंवा त्रयस्थ संस्थांना देऊन 7200 पर्यंत वसतिगृह असते आणि हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास 200 वसतिगृह झाली असते. तर काय आईबाबांचा जो लोड असतो शिक्षणासाठी किंवा मुलगी असते, मुलीला सुरक्षित जागा पाहिजे असते. मुलगी अशा असुरक्षेच्या भावनेतून शहरात शिकायला येत नाही, मोठ्या शहरांमध्ये जात नाही, तिला लागणारा बॅकअप लागतो. कारण वसतिगृह एक साधी संकल्पना नाहीये. तर वसतिगृह 100 मुली असतील तर 100 मुलींचा एक समूह आहे. देवाणघेवाण विचारांची होते, तिचा ट्रॅव्हलिंग कमी होतो, तिला एक स्थायी जागा मिळते आणि तिला उच्च शिक्षणासाठी कुठेही बाहेर देशात जायचं असेल तर ऑलरेडी त्या वसतिगृहातून कोणी ना कोणी IAS IPS झालेला असतो, कोणी ना कोणी फॉरेनला गेलेला असतो. तर एक मोठी लिगेसी तयार होते आणि आमच्यासारख्या माणसांचं काम कमी होतं. कारण आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला हँडल करू शकत नाही, प्रत्येक विद्यार्थ्याला मदत करू शकत नाही. तर वसतिगृह पाहिजेत 7200, 1800 स्वतंत्र इमारती पाहिजे होत्या. शासनाने काहीच दिलेलं नाहीये. शासन काहीतरी थातूरमातूर प्रयत्न करतोय. तर त्याच पद्धतीने आर्थिक विकास महामंडळ असतील त्याचं सुद्धा बजेट वाढेल जर आपल्याला ते बजेट मिळालं तर. आणि याचा सगळ्याचा गमक जो आहे हा जो मेन केंद्रबिंदू आहे जातीय जनगणना. तर ओबीसी युवकांनी विद्यार्थ्यांनी जातीय जनगणना झाली पाहिजे आणि ते व्यवस्थितपणे झाली पाहिजे. नुसती जातीय जनगणना होऊन फायदा नाही, त्याचे आकडे बाहेर आले पाहिजेत. कारण जातीय जनगणना होते कधी कधी पण त्याचे आकडे बाहेर येत नाही. ट्रान्सपरंट पण झाली पाहिजे, त्याचे आकडे पण बाहेर आले पाहिजेत. आणि आकडे येऊन फायदा नाही, माहीत झालं की बाबा हे अशा आकडे आहेत 50-52% आहे. जातीय जनगणनेची संकल्पनाच कशी आहे तर तिला सुद्धा पॉलिटिसाइज लोकांनी केलेलं आहे. कसं पॉलिटिसाइज केलेलं आहे की लोकांना कळेल की बाबा हे जास्त लोक या जातीचे आहेत, याला या पार्टीकडून यांना तिकीट मिळेल. ते तसं नाही आहे. ते पॉलिटिकल फायदा तिचा कमी आहे. कारण तुम्ही बघितलं असणार तर जातीचे समीकरण पॉलिटिक्समध्ये चालतात, ते सगळ्यांना माहिती आहे. परंतु हे माहिती आहे का की भारतामध्ये असे किती ओबीसी जाती आहेत की ज्यांच्याकडे घरं नाही आहेत? हे माहिती आहे का आपल्याला? असे किती लोक आहेत ओबीसीच्या जाती आहेत किंवा घरं आहेत ज्याच्यातले ग्रॅज्युएट झालेले नाही आहेत? आता ग्रॅज्युएशन तर नॉर्मल आहे, सायकल चालवणे म्हणजे ग्रॅज्युएशन सारखं झालेलं आहे आता. तर ते ग्रॅज्युएशन झालेले किती लोक आहेत हे कुठून कळेल? जातीय जनगणनेतून कळेल. असे किती समाज किंवा जाती आहेत ज्यामध्ये IASच कोणी झालेलं नाहीये किंवा एखादा माणूस डॉक्टर झालेला नाही, इंजिनियर झालेला नाही. तर धोरण ठरवत्या वेळी, पॉलिसी ठरवत्या वेळी डेटा सगळ्यात महत्वाचा असतो. आता तुम्ही सगळ्या डेटाच्या युगात जगताय. असं असताना सुद्धा शासन जातीय जनगणना करत नाही आणि इतके वर्ष लागलेत. म्हणजे 1931 कुठे, 1931 पासून 2025 आणि 2025ला त्यांनी करतो म्हणून सांगितलं, 27ला ते पूर्ण होणार आहे. ते पण होईल याची खात्री नाही. म्हणजे डेटा इतका महत्वाचा आहे की डेटा लोक खरेदी करतात, चोरतात डेटा कोणाचा, किंवा डेटा कितीही पैसे लागले तरी खरेदी करायला तयार असतात. पण त्याच शासनाकडे आपल्या भारतातल्या ओबीसीचा डेटा नाही, SC/STचा डेटा आहे, इतर लोकांचा सुद्धा डेटा आहे, पण ओबीसीचा डेटा नाही. म्हणून जातीय जनगणना केली पाहिजे. त्यासाठी जे काही आम्ही काही कार्यक्रम समोर घेऊ, आंदोलन करू. आता हा मोठा आंदोलन मध्ये ते लोक आलेत. अशाच पद्धतीने युवक विद्यार्थी त्याच्यात सामील झाले पाहिजेत, जेणेकरून नुसतेच अधिकार नाही की बा आम्ही पैसे देतो म्हणून आम्हाला ते अधिकार मिळाले पाहिजेत. तर हा भारत देशासाठी सुद्धा महत्वाचा आहे. कारण ओबीसी एक प्रकारे ओबीसीचा विकास झाला म्हणजे कोणाचा विकास होईल? भारताचा विकास होईल. कारण भारताचा विकास होईल, पूर्ण भारत देशाचा विकास होईल. जो भारताचा विकास खुंटला आहे आपण असं म्हणू किंवा भारताच्या विकासामध्ये जे काही मंदता आलेली आहे किंवा गती नाही आहे ते ओबीसीमुळे पण होऊ शकते. कारण ओबीसीचा विकास होत नाही, ओबीसीवर पाहिजे तसं शिक्षणावर, त्यांच्या रोजगारावर, त्यांच्या नोकरीवर खर्च होत नाही, त्याच्यामुळे सुद्धा भारताचा विकास मंद होऊ शकतो. तर ओबीसीने सुद्धा आपले अधिकार मिळवून भारताच्या विकासामध्ये कसं सामील होता येईल हे केलं पाहिजे. सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला खूप माहिती दिली, त्यानंतर काही मुद्द्यांवरती प्रकाश टाकला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर तुम्हालाही ही मुलाखत कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील आणि काही समस्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार.